जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात पोषण कमी, भ्रष्टाचाराची हमी. 2018 ते 2025 वाशिम जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ताटातील घासच गायब, पावत्यांमधील धक्कादायक तफावत उघड. वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय अधिक गडद होत असून आता समोर आलेल्या पोच पावती संपूर्ण प्रशासन हादरवून सोडलं आहे. विद्यार्थ्यांना पोषण देण्यासाठी शासनाकडून पाठवण्यात आलेल्या धान्याचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचं धक्कादायक चित्र या कागदपत्रातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे एकाच शाळेसाठी एकाच कालावधीतील आणि जवळपास एकाच स्वरूपाच्या पावत्यांमध्ये धान्याच्या वजनात प्रचंड फरक दिसून येत असल्याने हा प्रकार केवळ लेखनिक चूक नसून संगनमताने रचलेला शालेय पोषण आहार घोटाळा असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. जगदंबा एंटरप्राइजेस बीड यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या पावत्यांमध्ये शासकीय तांदूळ वाहतुकीचे वेगवेगळे आकडे नमूद करण्यात आले आहेत. उपलब्ध 5 पावत्यांमधूनच तब्बल 1000 किलोपेक्षा अधिक तांदळातील तफावत समोर आली आहे. ही धान्याची तफावत नेमकी कुठे गेली? विद्यार्थ्यांच्या ताटातील घास कोणाच्या गुदामात घुसला? असा संतप्त सवाल आता वाशिम जिल्ह्यातील नागरिकांच्या मुखातून सूर धरू लागला आहे. विशेष बाब म्हणजे सर्व पावत्यांवर संबंधित मुख्याध्यापकांचे माघारी खोट्या शिक्के व स्वाक्षर आहेत. त्यामुळे या प्रकरणात शाळांचे मुख्याध्यापक वगळता केवळ पुरवठादारच नव्हे तर काही अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. एकाच कालावधीतील 2 वेगवेगळ्या पावत्यांमध्ये एवढा मोठा फरक कसा? जर एक पावती खरी असेल तर दुसरी खोटी कोणाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आली? आणि जर दोनही अधिकृत असतील तर शासनाची फसवणूक कोणी केली? असा अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तक्रारदारांनी हा केवळ सुरुवातीचा पुरावा असल्याचं सांगितलं असून अशाच प्रकारच्या शेकडो पावत्या, नोंदी आणि पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. जर या सर्व कागदपत्रांची निष्पक्ष चौकशी झाली तर वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेतील मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्याध्यापकांचे माघारी खोटे सह्या व शिक्षा मारून गायब करण्यात आलेला तांदूळ. एका पावतीत 2100 किलो तांदूळ, दुसऱ्या पावतीत 1250 किलो तांदूळ, म्हणजेच तब्बल 850 किलो तांदळाचा फरक. याचप्रमाणे दुसऱ्या संचातील पावत्यांमध्ये एका पावतीत 350 किलो तर दुसऱ्या फक्त 200 किलो, म्हणजेच आणखी 150 किलो तांदूळ गायब. डाळी, मसाले आणि कडधान्यांमध्येही मोठा फरक. एका पावतीनुसार तूर डाळ 70 किलो, हरभरा डाळ 75 किलो, मूग डाळ 150 किलो, वाटाणा 135 किलो तर दुसऱ्या पावतीत तूर डाळ 50 किलो, हरभरा 55 किलो, मूग डाळ 100 किलो, वाटाणा 85 किलो, म्हणजेच तूर डाळ 20 किलो कमी, हरभरा 20 किलो कमी, मूग डाळ 50 किलो कमी, वाटाणा 50 किलो कमी. इतकेच नव्हे तर मसाले, जिरे, मोहरी, हळद पावडर यामध्येही फरक असल्याचं दिसून येत आहे. प्रतिनिधी प्रशांत तायडे, मंगरुळपीर. ओरिजिनल पावतीमध्ये 400 किलो तांदूळ हा शाळेला दिला गेलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने या पिवळ्या पावतीवरील तांदूळ हा शाळेपर्यंत पोहोचलेला आहे. आपण मुख्याध्यापकाचा शिक्का बघा, या पावतीवरचा आणि या पावतीवरचा, सगळी तफावत या ठिकाणी लक्षात येईल. याच्यामध्ये 2 क्विंटल तांदूळ कमी दिलेला आहे, म्हणजे हा 2 क्विंटल तांदूळ संबंधित ठेकेदाराने गळप केलेला आहे. असे शेकडो पुरावे पावत्यासह माझ्याकडे उपलब्ध आहेत. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.